Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manik Rao and I am welcoming you to all in a next video of the lesson named Cell and Cell Organelles from class 8 General Science. In previous video we had learned about mitochondria and lysosome. Today we are going to discuss about the vacuoles. One question is asked here: what is the benefits of folding of inner membrane in the mitochondria? जो इनर मेम्ब्रेन आहे त्या फोल्डेडचं त्या मायटोकॉन्ड्रियाला काय फायदा होतो? तर काय होतो? त्याला जो स्पेस आहे तो स्पेस त्याला वाढवून मिळतो. तर आज आपण पाहतोय व्हॅक्यूल्स. तर व्हॅक्यूल्स पोकळी, empty space. Vacuoles are the storage sac for solid or liquid content. सॉलिड किंवा लिक्विड कंटेंटला स्टोअर करण्यासाठी जी जागा आहे त्या जागेला आपण काय म्हणतो? व्हॅक्यूल्स म्हणतो. तर दे डोंट हॅव एनी टिपिकल शेप ऑर साईज. या व्हॅक्यूल्सला कुठलाही असा वेगळा किंवा स्पेसिफिक साईज किंवा शेप नसतो. अँड द स्ट्रक्चर ऑफ द व्हॅक्यूल चेंजेस अकॉर्डिंग टू देअर नीड ऑफ द सेल. त्या सेलच्या गरजेप्रमाणे त्याच्या आकारामध्ये त्याच्या साईजमध्ये बदल होत असतो. अँड व्हॅक्यूल्स इज बाउंडेड बाय सिंगल मेम्ब्रेन. हा जो व्हॅक्यूल आहे तो सिंगल मेम्ब्रेनने बाउंड झालेला असतो. तर ह्या व्हॅक्यूलचं फंक्शन काय आहे? टू मेंटेन द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द सेल. त्या बॉडीचं त्या सेलचं ऑस्मॉटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी या व्हॅक्यूलची आवश्यकता असते. हा व्हॅक्यूल कार्य करतो. टू स्टोअर मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एंड प्रोडक्ट्स दॅट आर ग्लायकोजन, प्रोटीन, वॉटर यांना स्टोअर करण्यासाठी या व्हॅक्यूलचे कार्य असतं. इन ॲनिमल सेल दे स्टोअर वेस्ट प्रोडक्ट अँड फूड. while in amoeba it is stored food before digestion. बघा ॲनिमलमध्ये काय होतं? वेस्ट प्रोडक्ट स्टोअर केले जातात. इन ॲनिमल सेल दे स्टोअर वेस्ट प्रोडक्ट अँड फूड. ॲनिमलमध्ये वेस्ट प्रोडक्ट आणि फूड या ठिकाणी स्टोअर केलं जातं. तर अमोबामध्ये काय होतं? स्टोअर द फूड बिफोर द डायजेशन. डायजेशन होण्या अगोदर या ठिकाणी अन्नाचं साठवण केले जाते. आणि प्लांट सेलमध्ये काय होतं बघा? In plant cell, vacuoles are full of cell sap and provide rigidity to them. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सॅप स्टोअर केलं जातं आणि त्यामुळे टर्जिडिटी आणि रिजिडिटी त्याला आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी बघा व्हॅक्यूलचं स्ट्रक्चर आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द प्लास्टिड. Why are plants leaves green and flowered reds, yellow, orange or blue? काय प्रश्न विचारला आपल्याला? Why are plants leaves green and flowers red, yellow, orange or blue? The organelles which gives such color is present only in the plant cell. बघा वनस्पतीची जी पानं आहेत ती हिरवी का असतात आणि फुलं वेगवेगळ्या कलरची का असतात? तर या वनस्पतींमध्येच फक्त काय असतात? ऑर्गेनेल्स असतात. द ऑर्गेनेल्स विच गिव्स सच कलर इज प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल अँड इट इज कॉल्ड ॲज प्लास्टिड. हे जे ऑर्गेनेल्स आहेत हे वेगवेगळ्या कलरचे ते फक्त प्लांटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याला काय म्हटलं जातं? प्लास्टिड म्हटलं जातं. अँड प्लास्टिड हॅव डबल मेम्ब्रेन अँड आर ऑफ टू टाइप्स.
हे जे प्लास्टिड्स आहेत कसे आहेत, डबल मेम्ब्रेन आहेत, दोन प्रकारचे आहेत, आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. अँड they thallopoid present which as a grana and stroma in which photosynthetic pigment is present, and stroma contains enzymes named DNA, ribosomes and carbohydrates that are necessary for photosynthesis. हे काही महत्त्वाचं त्याचं स्ट्रक्चर आहे बघा. कलर ऑफ प्लांट अँड देअर पार्ट्स. ग्रीन कशामुळे होतं, सम पिगमेंट्स आर देअर अँड ड्यू टू दॅट पिगमेंट्स दॅट पर्टिक्युलर कलर इज ऑकर टू द पार्ट ऑफ दॅट प्लांट. बघा त्या लिव्हचा कलर हा ग्रीन कशामुळे आहे, तर बिकॉज ऑफ द पिगमेंट नेम्ड क्लोरोफिल इज प्रेझेंट. म्हणजे क्लोरोफिलच्या उपस्थितीमुळे त्या पानांचा कलर कसा आहे, हिरवा आहे. ऑरेंज कलर जो कॅरोटला आहे तो कोणामुळे आहे, कॅरोटीनमुळे. कॅरोटीन नावाचं पिगमेंट त्यामध्ये आहे त्यामुळे त्याचं ऑरेंज कलर आहे. येलो झॅन्थोफिल. पर्पल और ब्ल्यू अँथोसायनाइन. डार्क पिंक एक्झाम्पल बीट बिकॉज ऑफ बेटालिन. These are color pigments present in the plant body, plant cell, and due to that, that particular color is occur to the plant body. Leucoplants, white or colorless plastids आणि क्रोमोप्लास्ट कलर प्लास्टिड्स. दोन प्रकारचे प्लास्टिड आपल्याला पाहायला मिळतात, ल्युकोप्लेट्स अँड क्रोमोप्लेट्स. ल्युकोप्लेस्ट व्हाईट कलर, कलरलेस, तर क्रोमोप्लेस्ट काय आहेत, कलर प्लास्टिड्स असतात. आणि क्लोरोप्लास्ट कॅन गेट कन्वर्टेड इंटू अदर टाईप ऑफ क्रोमोप्लास्ट. एक्झाम्पल रॉ ग्रीन टमॅटो turns red due to the breakdown of chlorophyll and synthesis of lysosome. And here chloroplast, a simple activity is given to us here. Take out a thin peel of a rue or croton leaf and observe the chromoplast under the compound microscope. रिओज पानाचा किंवा क्रोटॉनचा लीफ घ्यायचा आणि त्याचा क्रोमोप्लास्ट जो आहे तो काय करायचा आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. आणि क्रोमोप्लास्ट आर इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस. दिस क्रोमोप्लास्ट प्रेझेंट इन द प्लांट्स, लीव्स ऑफ द प्लांट्स आर इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ photosynthesis. The process that takes place in the leaves and chlorophyll in the chloroplast traps the solar energy and convert into chemical energy. म्हणजे या ठिकाणी काय होतं, जी सोलार एनर्जी आहे ती क्लोरोप्लास्ट जो आहे तो काय करतो, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस तो सोलार एनर्जी म्हणजे सन रेज काय करतो, ट्रॅप करतो. अँड त्याचं रूपांतर कशात करतो, केमिकल एनर्जीमध्ये करतो. अँड स्ट्रोमा इन द क्लोरोप्लास्ट contain enzymes named DNA, ribosomes and carbohydrates that are necessary for the photosynthesis. म्हणजे ह्या फोटोसिंथेसिससाठी जे काही घटक इम्पॉर्टंट आहेत, गरजेचे आहेत, ते काय करतात, त्यामध्ये सिंथेसाइज केले जातात. तर ह्याचं फंक्शन काय आहे, ह्या क्लोरोप्लास्टचं फंक्शन काय आहे, तर क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलार एनर्जी टू केमिकल एनर्जी. सोलार एनर्जीचं अन्नामध्ये म्हणजे केमिकलमध्ये रूपांतरित करण्याचं काम का कोण करतो, हा क्लोरोप्लास्ट करतो. सो व्हॉट वी से, क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलार एनर्जी टू केमिकल एनर्जी. क्लोरोप्लास्ट गिव्स डिफरंट कलर्स टू द फ्लावर अँड फ्रूट. क्रोमोप्लास्ट गिव्स डिफरंट कलर्स टू द फ्लावर अँड फ्रुट्स. Leoplasts are involved in the synthesis and storage of food like starch, oil and protein. हा लिओप्लास्ट काय करतो, कशात मध्ये सहभाग घेतो, सिंथेसिस अँड स्टोरेज, निर्मिती आणि साठवण कशाची, फूड लाईक स्टार्च, ऑइल अँड प्रोटीन याचे तो करतो. अँड मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स कॅन प्रोड्यूस
protein as well as replicate themselves as they have their own DNA and ribosome. ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये स्वतःचा DNA आणि रिबोझोम असल्यामुळे तो काय करतो, त्याचा प्रोटीनचा रिप्लिकेट स्वतः तयार करतो. आफ्टर स्टडिंग द सेल अँड द सेल ऑर्गेनेल्स यू मस्ट हॅव कम टू नो दॅट all functions in plant and animal cell are taking place smoothly due to the organelles. After studying of these cell organelles, what we have to do, we have to understand that to work the functions of that cell, all organelles are make easier to do that work. In simple, आपण सर्वच काय करतो, या स्टडीतून आपण काय शिकलं, तर जे काही सेल ऑर्गेनल्स आहेत ते काय करतात, त्या सेलचे फंक्शन स्मूथली करण्यासाठी त्याला मदत करतात. आफ्टर स्टडिंग द सेल अँड द सेल ऑर्गेनल्स यू मस्ट हॅव कम टू नो दॅट ऑल फंक्शन इन अ प्लांट अँड ॲनिमल सेल आर टेकिंग प्लेस स्मूथली ड्यू टू द सेल ऑर्गेनल्स अँड सच डेव्हलप्ड सेल्स आर कॉल्ड यूकॅरियोटिक सेल. ज्याच्यामध्ये हे सगळे सेल ऑर्गेनल्स आहेत आणि त्याच्यामुळे त्या सेलचं कार्य व्यवस्थित होतं, अशा सेलला आपण काय म्हणतो, यूकॅरियोटिक सेल. लास्ट इयर यू हॅव स्टडीड प्रोकॅरियोटिक सेल ऑफ द बॅक्टेरिया. लेट्स नो कम्पेअर देम. आपण मागच्या वर्षी आपण प्रोकॅरियोटिक पाहिले. प्रोकॅरियोटिक सेल ज्यांची डेव्हलपमेंट प्रॉपर झालेली नाही, ज्यांच्यामध्ये सेल ऑर्गेनल्स सगळे व्यवस्थित नाहीत, त्याला आपण यूकॅरियोट म्हणलं. जे कुठले, बॅक्टेरियाज, सेल ऑफ बॅक्टेरिया आपण त्यात पाहिलं. जर आपण कम्पेअर केलं तर हा सेल कसा आहे, वेल डेव्हलप्ड आहे, वेल मॉडिफाईड आहे. बघा, वर्क ऑफ इन्स्टिट्यूट नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स NCCS is the independent institute working under biotechnology department of government of India. It is located in the campus of Savitribai Phule Pune University, Pune, and involved in research in cytology. It provides services for nation animal cell repository. It is mainly working on research about cancer treatment. बघा, या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेलचा आणि यूकॅरियोटिक सेलचं डिफरन्शिएशन दिलेलं आहे. बघा, साइज ऑफ यूकॅरियोटिक सेल इज 5 to 100 micrometer, while the size of prokaryotic cell is 1 to 10 micrometer. Number of chromosomes, more than one. Here only one. Nucleus with a nuclear membrane includes and nucleoplasm, nucleoid resembling the nucleus. Mitochondria and plastids are present, while in prokaryote they do not have membrane bound cell organelles. Here examples are present in highly evolved unicellular as well as multicellular plants and animal, and here prokaryotes, these cells are present only in bacteria. Okay students, here we may complete our lesson.